राजकारणात घराणेशाही हा मुद्दा कायम चर्चेत असतो। सगळी पदं नेत्यांच्या कुटुंबियांमध्ये, तर मग कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायच्या का, हा प्रश्न उपहासाने बऱ्याचदा विचारला जातो। सगळी पदं जर नेत्यांच्या कुटुंबात जाणार असतील तर मग कार्यकर्त्यांनी करायचं काय? आता आज यावर बोलण्याचं कारण म्हणजे छगन भुजबळांची एक अट आणि त्यामुळे त्यांचा राज्यसभेसाठी पत्ता कट झालाय। आता भुजबळांना काय हवं होतं, अट काय होती आणि पत्ता कट होण्याचं कारण काय आहे ते आपण बघणार आहोतच। नमस्कार, मी सौरभ कोरटकर। आजच्या व्हिडिओचा विषय आहे छगन भुजबळांची नाराजी योग्य आहे का? छगन भुजबळ हे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत, पण भुजबळांना राज्यसभेची खासदारकी हवी होती, पण ती प्रफुल्ल पटेलांचे खास राजेंद्र जैन यांना दिली गेली। त्यामुळे भुजबळांनी आपल्या मनातली खदखद माध्यमांसमोर बोलून दाखवली। भुजबळांनी खासदारकीसाठी एक अट ठेवली होती, ती म्हणजे भुजबळांना राज्यसभेवर पाठवताना लगेच त्यांचे पुतणे समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं। हीच अट मान्य न झाल्यानं खासदारकीचं घोडं अडलं। पण मुळात भुजबळांकडे असलेलं कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याच पुतण्याला द्यायला हे पद त्यांची कौटुंबिक मक्तेदारी आहे का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। भुजबळांना राज्यसभेवर जायचं यात काही वावगं नाहीये, पण त्यांच्याकडचं मंत्रीपद सुद्धा पुतण्याला द्यायला ते काय वंशपरंपरेनं मिळणारं पद आहे का? भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, पण या पदासाठी त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याचं, नेत्याचं, जवळच्या व्यक्तीचं नाव पुढे का केलं नाही? करून करून पुढे कोणाला केलं तर पुतणे समीर भुजबळांना। नाराजी व्यक्त करताना भुजबळांनी इतरांच्या घरात 2-2 पदं आहेत असं म्हणत तटकरे शिंदेंचं नाव घेत पवार कुटुंबाकडे सुद्धा बोट दाखवलं। मग माझ्या कुटुंबात 2 पदं का नाहीत असा प्रश्न केलाय। आता भुजबळांचा हा युक्तिवाद खरंच योग्य आहे का? म्हणजे भुजबळांसारख्या सर्वसामान्य घरातून वर आलेल्या वरिष्ठ नेत्यानं इतरांच्या घरात पदं दिली जातात म्हणून माझ्याही घरात द्या असं म्हणणं योग्य वाटतं का? घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यांवर, डिझर्विंग असलेल्यांवर अन्याय होतोय स्पष्ट आहे, पण तरी सुद्धा आता उघड उघड राजेशाही असल्याप्रमाणे राजकीय आणि संविधानिक पदांवर सुद्धा दावा केला जातोय। महत्वाची पदं, आलेल्या संधी कुटुंबातच वाटल्या जात आहेत। विशेष म्हणजे दादा हयात असताना भुजबळांची इच्छा असून सुद्धा सुनेत्रा पवारांना खासदारकी देण्यात आली, तेव्हा भुजबळांनी आपल्या ज्येष्ठतेचा दाखला दिला होता। तेव्हाही खासदारकी न मिळाल्यानं भुजबळ नाराज झाले होते। घराणेशाहीमुळे भुजबळांवर अन्याय झाल्याचं बोललं गेलं होतं। पण आज जेव्हा भुजबळांकडे असलेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा विषय आला तेव्हा मात्र त्यांनी आपल्या पुतण्याला पुढे केलं। आता हा दुटप्पीपणा नाही का, असाही प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे भुजबळांची नाराजी योग्य आहे का याचं उत्तर आम्ही तुमच्यावर सोडतोय। त्यामुळे तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता। पाहत राहा झी 24 तास।